सर्वांना नमस्कार. परत स्वागत आहे. मी आहे अश्विनी. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आजचा विषय आपत्ती व्यवस्थापना आहे. सर्वप्रथम आपत्ती या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. आपत्ती ही कुठल्याही माणसावर घडणारी मोठी शोकांकित आहे. हे एकतर निसर्गामुळे किंवा मानवनिर्मित चुकांमुळे होऊ शकते. आपण व्यवस्थापना या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीशी व्यवहार करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे असा होतो. आपत्ती व्यवस्थापना म्हणजे आपत्ती किंवा दुःखद परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे किंवा हाताळणे. विविध पातळीवर आपले मोठे नुकसान करणाऱ्या कोणत्याही आपत्तीपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे? आपत्ती दोन प्रकारची असू शकते. एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती. आपण आपत्ती व्यवस्थापना पाहूया आता. शिकण्याचे परिणाम. मानवनिर्मित आपत्ती. अपघातांशी संबंधित आपत्ती. रस्ते अपघात, रेल्वे अपघात, हवाई अपघात किंवा आगीचे अपघात. कीवर्ड्स. आपत्ती. आपत्ती ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे प्रभावित समुदाय किंवा समाजाच्या क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात मानवी, भौतिक, आर्थिक किंवा पर्यावरणीय नुकसान होतो. रिकामी करणे. एखादी जागा पूर्णपणे रिकामी करण्याची क्रिया. जाणून बुजून केलेले. जाणीवपूर्वक व जाणीवपूर्वक केलेले. घातपात. जाणीवपूर्वक एखादी गोष्ट नष्ट करणे, नुकसान करणे किंवा अडथळा आणणे. रुळावरून घसरणे. रेल्वे किंवा ट्रॅमची चुकून रूळ सोडण्याची क्रिया. क्रू. जहाज, विमान, इतर वर काम करणारे आणि चालवणारे लोकांचा समूह.
मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक धोके नेहमीच नैसर्गिक असतात. उदाहरणार्थ, मुंबईत आलेला पूर हा केवळ मुसळधार पावसामुळे आलेला नाही. शहराची अनियोजित वाढ, ड्रेनेजची कमतरता, वाढती लोकसंख्या अशा इतर घटनांनाही ही विनाशाला हातभार लावला. ही कारणे मानवनिर्मित असून आपण अधिक सावधगिरी बाळगली तर अशा अनेक आपत्ती आपण टाळू शकतो. मानवी निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे उद्भवणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. या आपत्तीमुळे मानवी जीवन, अर्थव्यवस्था आणि उत्पादकतेची सर्वाधिक नुकसान होतो. मानवनिर्मित आपत्तींची काही उदाहरणे थोडक्यात पाहूया. अपघाताशी संबंधित आपत्ती. रस्ते, रेल्वे आणि हवेत दररोज अपघात होत असतात. ठिकाणे जोडण्यासाठी अधिकाधिक रस्ते बांधले जाते आणि त्यावर गाड्या आणि ट्रकांची संख्या अधिक आहे. याचा अर्थ जास्त लोक आणि वस्तू फिरत आहेत. परंतु याचा अर्थ असे होते की अपघात जास्त आहेत. भारतात दरवर्षी सुमारे 80,000 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात, जे जगातील एकूण मृत्यूंपैकी 13% आहे. मृत्युमुखी पडणारे बहुतेक लोक तरुण आहेत आणि त्यांना आधारण देण्यासाठी कुटुंबे आहेत. लोक सावध नसतात, वेगाने गाडी चालवतात किंवा वाहतूक आणि रस्त्याचे नियम मोडतात म्हणून अपघात होतात. रस्त्यावर सुरक्षित कसे राहावे हे लोकांना शिकवणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात लोकांना रस्त्यावर सुरक्षित राहण्याची आठवण करून देणारा आठवडा असतो. रस्त्यावरून प्रवास करताना काय करावे आणि काय करू नये. कायदेशीर परवान घेऊन वाहन चालवा आणि कमीत कमी 18 वर्ष वयाचे असावे. फुटपाथवरून चालत जा किंवा नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूला चालत जा. फक्त झेब्रा क्रॉसिंग आणि ट्रॅफिक सिग्नलवर क्रॉस करा. वेळेवर बस स्टॉपवर पोहोचा आणि योग्य बसमध्ये चढा. उभे असताना बसच्या रेलिंगला धरून ठेवा. दुचाकी चालवताना हेल्मेट घाला. चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका.
बसच्या फुटबोर्डवर बसू नका किंवा उभे राहू नका. वाहनाबाहेर शरीराचे अवयव हलवू नका किंवा फिरवू नका. रेल्वे अपघात. भारतात रेल्वे अपघात वाढले आहेत. त्यात प्रामुख्याने देखभालाची अभाव, मानवी त्रुटी आणि घातपात यांचा समावेश आहे. रेल्वे अपघातांचा सर्वात सामान्य प्रकार आहे ज्यामुळे जीवनहानी आणि जखमी होतात. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील जुना उलटा पूल खराब अवस्थेत असून तो कोसळून रेल्वेवर कोसळून 1 डिसेंबर 2006 रोजी 35 जणांचा मृत्यू झाला. अशा भयानक कहाण्या आपण अधूनमधून ऐकतच असतो. अशा अपघातांची संख्या कमी करण्यासाठी काही सुरक्षितेच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करूया. अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा उपाययोजनाच्या राबवाव्यात. ट्रेनमध्ये प्रवास करताना काय करावे आणि काय करू नये? काय करावे? रेल्वे क्रॉसिंगवरील सिग्नल आणि अडथळ्याकडे लक्ष द्या. रूळ ओलांडण्यापूर्वी वाहनातून बाहेर पडा आणि दोन्ही बाजूंनी पहा. करू नका. बंद अडथळ्यांखाली जाऊ नका किंवा जिथे स्थलांतर आवश्यक आहे तिथे ट्रेन थांबवू नका. ज्वलनशील पदार्थ वाहून नेऊ नका किंवा गाडीतून बाहेर पडू नका. धूम्रपान करू नका किंवा ट्रकवर फिरू नका. संशयास्पद वस्तूंना हात लावू नका किंवा ट्रेनवर काहीही फेकू नका. हवाई अपघात. एअर इंडियाचे विमान 182 म्हणजे कनिष्क 23 जून 1985 रोजी एका बॉम्बेनी नष्ट झाले होते. हे विमान मॉन्ट्रियलहून मुंबईच्या दिशेने जात असताना आयर्लंडजवळ स्फोट होऊन ते समुद्रात कोसळले. विमानातील 307 प्रवासी आणि 22 क्रू मेंबर्स यांचा मृत्यू झाला आहे. भारतासह जगभरात हवाई अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. विमानांची संख्या, तांत्रिक अडचणी, आग, लँडिंग आणि टेक ऑफची परिस्थिती, विमान कंपनीचे वातावरण आणि अपहरण किंवा बॉम्बच्या धमक्यादरम्यान विमानतळाची
सुरक्षा यासारख्या अनेक गोष्टींचा प्रवाशांच्या सुरक्षितेवर परिणाम होतो. काही सुरक्षतेचे उपाय जे केले जाऊ शकतात. क्रूची सुरक्षा प्रत्यक्षाकडे लक्ष द्या आणि सुरक्षा ब्रीफिंग कार्ड वाचा. सुरक्षतेच्या सूचना ऐका आणि जवळच्या आपत्कालीन बाहेर पडल्याबद्दल जागरूक राहा. सीट बेल्ट लावा, शांत राहा आणि आपत्कालीन परिस्थितीत क्रूच्या सूचनांचा अनुसरण करा. एक्झिट उघडण्यापूर्वी आग तपासा. गरज भासल्यास पर्यायी मार्गाचा वापर करा. फ्लो ओव्हर लाईट्सचे अनुसरण करा आणि नाक आणि तोंड झाकून ठेवा. आगीचा अपघात 2004 मध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम येथील शाळेला लागलेल्या आगीमुळे शाळेची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेत 93 जणांचा मृत्यू झाला होता. मुलांना आणि शिक्षकांना काय करावे हे कळत नव्हते. अग्नीच्या घटनेची पूर्वतयारी नव्हती आणि स्वयंपाकघर वर्गाचा अगदी जवळ असल्याने ही दुर्घटना घडली. अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा जगजागृती अभावी अशा घटना घडतात. आग, उष्णता, इंधन आणि ऑक्सिजनमुळे होते. यापैकी कोणत्याही पदार्थाचा पुरवठा खंडित करून आपण आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. आगीच्या दुर्घटनेच्या वेळी काय करावे आणि काय करू नये. आगीच्या वेळी त्वरित कृती करा. धूर किंवा आगीची जवळ दिसल्यास अलार्म वाजवून इमारतीवरून बाहेर पडा. पळून जाण्याचे मार्ग मोकळे ठेवा. अग्निशमन दलासाठी 101 वर कॉल करा. आपला पत्ता द्या. धूर येत असेल तर जमिनीवर रेंगाळा. ब्लॉक झाल्यास खिडकी असलेल्या खोलीत जा. दरवाजा ब्लॉक करा आणि खिडकी उघडा आणि मदतीसाठी कॉल करा. विद्युत उपकरणे बंद करा आणि खराब झालेली वायरिंग तपासा. इमारतीत पुन्हा प्रवेश करू नका किंवा कपाटात किंवा बेडखाली लपू नका. ज्वलनशील पदार्थांपासून दिवे दूर ठेवा.
दहशतवादाचा धोका. दहशतवाद ही एक हानिकारक कृती आहे जी भीती आणि धोका निर्माण करते. दहशतवाद्यांना धमकावून आपली श्रद्धा इतरांवर लादायची असते. समस्या शांततेत सोडविण्यासाठी महात्मा गांधी अहिंसा आणि सत्यावर विश्वास ठेवत असत. दहशतवाद आता जगाच्या काही भागांमध्ये सामान्य आहे, ज्यामुळे भीती आणि मुलांचे जीवन विस्कळीत होते. दहशतवाद हल्ला झाल्यास शांत रहा. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करा आणि बातम्या ऐका. जखमांची तपासणी करा आणि ज्याच्या दुखापत झाली आहे त्यांना मदत करा. काही संशयास्पद बॅग किंवा बॉक्स दिसल्यास पोलिसांना सांगा. सावध रहा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहतुकी बेवारस पिशव्या किंवा सुटकेस शिल्लक असल्याने दिसल्यास पोलिसांना 100 किंवा 100 क्रमांकावर कॉल करा. वस्तूवर लक्ष ठेवा आणि इतरांना दूर राहण्यास इशारा द्या. संशयास्पद वर्तन किंवा उभे केलेल्या वाहनांबाबत सावध रहा. दहशतवादाशी लढण्यासाठी आपण सुरक्षिततेला चालना देण्यासाठी आणि पोलिसांना पोस्टर्स जारी केले आहेत. निष्कर्ष. आपत्ती व्यवस्थापना ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींची तयारी करणे, प्रतिसाद देणे आणि त्यातून सावरण्याची प्रक्रिया आहे. यात जोखमी मूल्यांकन, शमन तयारी, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती यासारख्या विविध क्रियाकलापांचा समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपत्तीचा लोक, मालमत्ता आणि पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करणे. धन्यवाद.